नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। 8 दिवस टिकणारी खमंग अशी तिळगुळ पोळी मी आज बनवणार आहे। तर आपण सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम मी अर्धा कप इथे मेजरिंग कपाने शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असं साल सुटेपर्यंत आपल्याला छान असं खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे खमंग भाजले की आपल्याला एका प्लेटमध्ये ते व्यवस्थित थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत। तर खमंग भाजलेले आहेत। तर इथे मी मेजरिंग कपानेच 1.5 कप तीळ वापरणार आहे। सर्वप्रथम 1 कप तीळ घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा मी अर्धा कप असे तीळ घेतलेले आहेत। तर 1.5 कप तीळ आपल्याला व्यवस्थित गॅस मंद करूनच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅस बिलकुल मोठा करायचा नाही। तीळ अगदी तडतड उडेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून पोळी आपल्याला खूप छान लागेल। तीळ थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि याचे शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत। व्यवस्थित मिक्सरमध्ये मी पल्स मोडवर शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत। तीळ पण त्याच पद्धतीने फिरवून घेतलेले आहेत। तर बघू शकता सर्व तीळ मी असे बारीक करून घेतलेले आहेत। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये 2 कप मी गूळ पावडर वापरलेली आहे। तर आणि थोडीशी विलायची पावडर इथे आहे, ती वापरलेली आहे। जायफळ किसून घालायचं आहे। या पोळीला खूप छान असा स्वाद येतो। तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अर्धा कप शेंगदाणे, 1.5 कप तीळ म्हणून मी 2 कपाचं माप घेतलेलं आहे गुळाचं। अतिशय गोड आणि व्यवस्थित अशी ही पोळी बनते। आणि 1/3 कपच इथे मी बेसन घेतलेलं आहे। तर पोह्याचे 3 चमचे बेसन आपल्याला तुम्ही घेतलं तरी हरकत नाही अंदाजे। तर व्यवस्थित असं याला मी खमंग असं भाजून घ्यायचं आहे कोरडंच, जेणेकरून पोळी खमंग लागेल आणि पोळी फुटणार नाही। तर अशा पद्धतीने हे या मिश्रणामध्ये बेसन ॲड करून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। तर हे जर मिश्रण असंच पोळीत भरलं तर पोळी फाटेल किंवा फुटेल। तर आपल्याला याला छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवर, जेणेकरून तर बघू शकता किती बारीक आणि एकजीव असं झालेलं आहे। तर व्यवस्थित याला एक बॅच करून मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरवर फिरवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व बॅच मी इथे तयार करून घेणार आहे। तर बघू शकता 2 वाटीमध्ये एवढे सगळे मिश्रण तयार होतं। भरपूर प्रमाणात पोळ्या होतात। तर याचे जर तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर नक्की बनवा। यामध्ये थोडं ड्राय वाटत असेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता। पण मी हे मिश्रण पोळीसाठी बनवलेलं आहे, म्हणून हे व्यवस्थित असं एकजीव हाताने करून घेणार आहे सर्वप्रथम। आणि हे व्यवस्थित असं तर बघू शकता आपल्याला कणिक मिळून घ्यायचे आहे। 2 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/3 कप इथे बेसन वापरलेलं आहे। चवीनुसार किंचित मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि इथे 2 पोह्याचे चमचे साजूक तूप अगदी गरम करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं या पिठाला हे साजूक तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी खमंग होईल। आणि बेसन वापरल्याने पोळी छान पटकन पोळीचा तुकडा मोडला जातो, वातड होत नाही। त्यामुळे तुम्ही बेसनाचा नक्की वापर करा। तर अशा पद्धतीने आपली ज्या पद्धतीने कणिक आहे त्याच पद्धतीने आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। नॉर्मल जशी आपण पोळी बनवतो तशाच पद्धतीने ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। तर पाणी हलकंसं ॲड करत आपल्याला ही कणिक एकजीव करून घ्यायची आहे। तर छान पद्धतीने भिजवलेली आहे कणिक आणि याला मी अर्धा तास साईडला ठेवलं होतं, जेणेकरून ही छान अशी भिजावी। तर कणिक पुन्हा एकदा हातानेच व्यवस्थित अशी छान मळून घेतलेली आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे यामध्ये, जेणेकरून पोळी छान मऊ यावी आणि कणिक हाताला चिकटू नये। तर अशा पद्धतीने ही कणिक मळून झालेली आहे। याच्यातला अर्धा पार्ट मी इथे काढून ठेवलेला आहे। इकडे रोटी मेकर मी ऑन केलेला आहे, तुम्ही गॅस ऑन करू शकता। तर अशा पद्धतीने याचे असे समान गोळे करून घ्यायचे आहे, जेणेकरून सगळ्या पोळ्या एकसारख्या बनतील।
तर असे हे जे गोळे आहेत ते मी जास्त मोठेही ठेवलेले नाहीत आणि जास्त छोटेही नाही, मध्यम आकाराच्या इथे मी पोळ्या बनवणार आहेत. अशा पद्धतीने जे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि याला व्यवस्थित असं ज्याप्रमाणे नॉर्मल पोळी आपण आधी कणकेमध्ये व्यवस्थित मिक्स करून अशा पुरीसारखा आकार दिलेला आहे आणि लाटून घेतलेले आहे मोठ्या आकाराची. ज्याप्रमाणे मोदकाच्या कळ्या करतो त्याच पद्धतीने याला अशा कळ्या करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून सारण असं छान व्यवस्थित मध्ये बसावं. आणि हे जे ड्राय मिश्रण आहे ते 2 चमचा व्यवस्थित असं याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे, जेणेकरून पोळी छान अशी गुबगुबीत आणि खायला गोड लागावी. सारणमध्ये दाबतच कडेचं जे आहे मोदकाप्रमाणे आपल्याला पारीवर करून घ्यायचे आहे आणि ह्या ज्या कळ्या आहेत ह्या छान जुळवून घ्यायच्या आहेत. तर वरचा जो भाग आहे तो तसाच मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याला हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सारण सगळीकडे पसरेल. कोरडी कणिक लावत आपल्याला व्यवस्थित ही पोळी लाटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी उलटत ह्याला लाटून घ्यायची आहे. आधी अल्लद हाताने कडा लाटून घ्यायच्या आहेत, तर व्यवस्थित आपल्याला मधलं जे सारण आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरल्या जातं. अशा पद्धतीने कडा लाटत व्यवस्थित अशी पातळ अशी छान पोळी तयार करून घेतलेली आहे. तर बघू शकता थोडासा हलकासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे किंवा तूप लावलं तरी हरकत नाही, जेणेकरून आपल्या तव्याला ही पोळी चिकटू नये. तर तेल लावलेला भाग खाली करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर ही पोळी खमंग अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे, जेणेकरून ही छान अशी टिकेल किंवा खमंग लागेल. तुम्ही गरम खा किंवा थंड करून खाल्ली तरी हरकत नाही. ही पोळी खूप छान लागते, खमंग लागते. तर बघू शकता किती छान अशी फुगलेली आहे. प्रवासासाठी तर खूप उत्तम असा ऑप्शन आहे. तुम्ही नक्की अशी पोळी ट्राय करून बघा. सध्या हिवाळा चालू आहे, मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी तुम्ही नक्की किंवा लंच किंवा डिनरसाठी अशी पोळी तयार करू शकता. तर अशा पद्धतीने टम्म अशी ही पोळी फुगलेली आहे. तर बघू शकता खमंग अशी भाजलेली आहे. याच्यापेक्षा जास्त करपू द्यायची नाही. थोडी करपलेली आहे, थोडी कमी भाजली तरी हरकत नाही. तशाच प्रकारे लाटून घेतलेली आहे दुसरी ही पोळी आणि अशाच पद्धतीने पुन्हा एकदा खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर तेलाचा हात किंवा तुपाचा हात लावत आपल्याला याला पोळीला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थितरित्या खमंग असं आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व पोळ्या मी तयार करून एकूण 20 पोळ्या बनलेल्या आहेत इतक्या मिश्रणामध्ये. तर ही अशा तुपाबरोबर, घट्ट तुपाबरोबर खूप छान लागते. मुद्दाम पोळ्याच्या डब्याच्या मापच्याच पोळ्या बनवलेल्या आहेत, जेणेकरून छान याच्यात बसतील.